2 दिवसापूर्वी आम्ही इथं एक साप पकडला होता. आता त्यांनी साफसफाई केलेली आहेत. पेवरचं आणि बाकीचं साहित्य सगळं पडलं होतं. हा नजारा मुलं खेळत होती. आम्ही असं म्हणालो होतो की एकच पिल्लू असल्यामुळे बाकीचे पण पिल्लं असू शकतात. गेट खोला जरा बघूया. आणि मी म्हटल्याप्रमाणे दुसरा पण इथं साप आलेला आहे. ते लहान आहे का मोठा आहे? सेम साईज आहे. म्हणजे त्याच ह्याच्यातला हा साप आहे. तुम्ही जर माझा व्हिडिओ बघितला असेल तर. आणि अशा प्रकारे एखादा साप पकडला तर दुसरं येण्याची शक्यता का असते, तर त्याच्या पाठी मी असं कारण लक्षात घ्या. कारण पिल्लं जवळच असतात, ती लांबचा प्रवास करत नाहीत आणि नाग 25पर्यंत अंडी घालतो. त्यामुळे हे तुम्हाला तुमच्या आजूबाजूला सर एखादा साप सापडला, पिल्लू सापडलं, मोठे तर आहेतच. हा आपल्यासाठी सिग्नल आहे. आपण त्यासाठी काळजी घेणं जास्त गरजेचं आहे, लक्षात घ्या. आणि हा म्हणजे मी म्हटलो त्याप्रमाणे जवळपास 10-12 दिवसाचा हा साप आहे, लक्षात घ्या. त्याला आपला बॅलेन्स पण करता येत नाही, एवढा तो नाजूक असतो आहे. पकडताना थोडासा प्रॉब्लेम येतो आहे, कारण लहान साप तोंड जवळ असतं आहे, विषारी अधिक आणि आक्रमक पण तो जास्त असतो, लक्षात घ्या. आणि त्यामुळे चावण्याची शक्यता जास्त असते. पण दात अतिशय लहान असतात, त्याला थोडीशी आयडिया नसते, त्यामुळे घरात वगैरे शिरू शकतात. लहान मुलांना जसं एखादी गरम वस्तू किंवा रस्त्यावर जावं हे कळत नाही, त्याप्रमाणे पिल्लांनाही कळत नाही, लक्षात घ्या. तरीही ते आपल्या जन्मजात स्वभावाप्रमाणे अटॅक तर करायला प्रयत्न करत होता. पण ज्याच्या अंगावर आलं, मी जेव्हा त्याला जास्त हे केलं तेव्हा तो जाण्याचा प्रयत्न करत होता. नागाचा हा बच्चा आहे, साधारण 10 दिवसाचा.